नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। एसटी बसमध्ये चोरी करणाऱ्या महिलेस अटक, 6,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर जिल्ह्यात एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पर्समधून दागिने चोरी करणाऱ्या महिलेस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे। तिच्याकडून 87 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 30 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 6,50,424 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जिल्ह्यातील एसटी बसमधील वाढत्या चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना विशेष तपास पथक तयार करण्याचे आदेश दिले होते। या पथकानं गुन्ह्यांची माहिती संकलित करून कार्यवाही केली। पथकातील पोलीस अंमलदार शुभम संकपाळ आणि महेश पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली आहे की पल्लवी प्रशांत चौगुले राहणार आंबेडकर नगर, कोरोची, तालुका हातकणंगले ही एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्समधून दागिने चोरी करत आहे। ही चोरी केलेले दागिने विक्रीसाठी रामलिंग फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकानं सापळा रचून तिला अटक केली। जप्त केलेला मुद्देमाल असा आहे: सोन्याचे दागिने 54 ग्रॅमचे गंठण, 17 ग्रॅमचे मंगळसूत्र, 11 ग्रॅमचा नेकलेस, 3 ग्रॅमचे मंगळसूत्र, 2 ग्रॅमचा कानातील टॉप्स, चांदीचे दागिनेमध्ये चांदीचे ब्रेसलेट, 3 जोड चांदीच्या जोडव्या। सदर महिलेविरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हे उघडकीस आलेले असून अधिक तपास सुरू आहे। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार शुभम संकपाळ, महेश पाटील यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे। अटक केलेली पल्लवी चौगुले हिला पुढील कारवाईसाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।